नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आज आम्ही गणपतीच्या भंडाऱ्यासाठी जे वरण बनवलं होतं आणि ते स्पेशल माझ्या सासूबाईंनी बनवलं होतं, तर ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि सासूबाईसाठी एक लाईक नक्की द्या। तर इथं मी अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचं किस करून घेतलेलं आहे। 1 वाटी साधारणतः शेंगदाण्याचं कूट असेल, अर्धा किलो मिरची होती आणि त्यांचे सगळं प्रमाण अंदाजेच असतं। आमसूल, कढीपत्ता, 5 ते 6 कांदे कट करून, जिरं, लाल तिखट आणि टोमॅटो घेतले होते अर्धा किलो आणि कोथिंबीर आणि या सगळ्या मसाल्याच्या पोड्या। तर इथं डाळ जर बघायला गेली तर 6 ते 7 किलो इथं आम्ही डाळ शिजवून घेतली होती। ती आधी कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली आणि नंतर अशी चांगलीशी व्यवस्थित हटवून घेतली। तर इथं लागणारे मसाले इथं काढून घेतले, भरपूर सारा कढीपत्ता। तर इथं आता त्यांनी सगळ्यात आधी तेल गरम करायला ठेवलं। त्यांचं असं म्हणणं आहे की तेल चांगलं असं व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्यायचं, म्हणजे फोडणीस एकदम छान असते। तर सुरुवातीला जिरं घातलं होतं आणि त्याच्यानंतर अद्रक पेस्ट यामध्ये त्यांनी घातली होती आणि थोडीशी हळद घातली आणि हा मसाला चांगला असा परतून घेतला होता आणि लसूण पेस्ट घातली। आता लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत त्यांनी असं चांगला असा मसाला असा परतून घेतला होता। त्यांची कोणती पण भाजीला फोडणी द्यायची एक खासियत असते फोडणी एकदम अशी चुरचुरीत बसली पाहिजे। त्यांचं असं म्हणणं आहे की फोडणी एकदम अशी चुरचुरीत बसली आहे कोणताही पदार्थ छानच होतो आणि प्रत्येक गोष्ट अशी चांगली परतू ते घेतात। तर इथं 4 ते 5 उभे चिरलेले कांदे आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे। आता हे कांदा असं चांगला परतून घ्यायचा। आता हा कांदा याला मस्त हलकासा सोनेरी रंग यायला लागला। यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा। तर इथं खूप सारी कढीपत्त्याची पाने यामध्ये घातली होती, कारण आपल्याला भरपूर प्रमाणात वरण बनवायचं होतं त्यामुळे। आणि हा कढीपत्ता असं चांगला परतून घ्यायचा, म्हणजे या कढीपत्त्याचा वास यामध्ये चांगला असा उतरला पाहिजे। आणि 7 ते 8 लाल मिरच्या, आता देठ सगळी मिरची नव्हती त्यामुळे देठ काढलेल्या मिरच्या यामध्ये आम्ही घातलेल्या होत्या आणि हे असं चांगलं परतून घेतलं आणि खोबऱ्याचा किस घातला आणि हे चांगलं असं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि परत एकदा हे सगळं असं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये हळद घातली आणि मिक्स करून घेतलं। आणि अर्धा किलो मिरचीचा ठेचा यामध्ये चांगला असा परतून घेतला होता। आता त्यांचं सगळं प्रमाण हे सगळं अंदाजेच होतं, पण मी अंदाजाने असं विचारून घेतलं अंदाजे किती असेल, तर त्यांनी या प्रमाणामध्ये मला हे सांगितलं होतं। तर अंदाजे अर्धा किलोच्या प्रमाणात ही हिरवी मिरचीचा ठेचा होता आणि आपल्याला काही लाल तिखटही घालायचे आणि बाकीचे मसाले घालायचे त्यामुळे अर्धा किलो मिरची ते वापरलेली होती। आता ही मिरची चांगली व्यवस्थित परतून घेतली आणि त्यामध्ये आता परत त्यांनी तेल घातले।
आता ना यामध्ये कोरडे मसाले घालायचे होते. एव्हरेस्टचा मसाला होता, काही घरचं आहे तर तिखट होतं, आणि लाल मिरच पावडर आणि प्रवीण मसाला. मसाले यामध्ये चांगलेच मिक्स करून घेतले की ना यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. आता हा मसाला ना चांगला व्यवस्थित तयार होऊ दिला. आणि आमसूलचं पाणी यामध्ये घातलं आणि आमसूलच्या पाण्यामध्ये 2 मिनिटं याला चांगलं असं शिजवून दिलं. आणि बघा किती मस्त असा तरीदार याची तरी तयार झाली. सगळे मसाले एकत्रित मस्त असे मिक्स झाले आणि काही मसाले बाजूला काढून घेतलं आणि यामध्ये ना गरम पाणी घातलं म्हणजे याची तरी जाणार नाही म्हणून. आणि डाळ घोटून घेतलेली डाळ यामध्ये घातली. आता ना आपल्याला पायामध्ये पाणी घालायचं होतं, तर इथं अंदाजे 1.5 भांडा पाणी यामध्ये घातलं होतं. आणि आपण शिजवून घेतलेलं डाळीचं पण ते पाणी सुद्धा. आणि असं चेक करून घेतलं. वरणाचा रस्सा घट्ट पातळ. आणि काय झालं, अचानकच पाऊसही यायला लागला. आम्ही बाहेर अंगणातच वरण बनवत होतो ना, त्यावरतून पाऊसही येत होता आणि सगळीच फजितीच उडाली होती. तरी त्यांना भाजलेला दाण्याचा कूट घातला आणि वरतून त्यांनी कोथिंबीर घातली आणि परत एकदा असं मिक्स करून घेतलं. आणि आता ना याच्यावरती ना असं झाकण ठेवून दिलं, कारण खूप पाऊस येत होता आणि तुम्ही खाली सुद्धा बघू शकता पूर्णपणे असं ओलं झालं होतं. फक्त चूल खालून चालू होती आणि वरण चांगलं शिजत होतं. यामध्ये ना असं मीठ घातलं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं तर्री यावरती तर्री आली. आणि खायला ना खूप छान असं हे वरण तयार झालं होतं. कारण दरवर्षी त्या गणपती विसर्जनाच्या दिवशी ना वरण बनवतात. 1 नंबर त्यांच्या हातचं वरण तयार होतं. कारण त्यांना ना रोजच शाळेमध्ये खिचडी करायची सवय आहे आणि रोज स्वयंपाक बनवतात, त्यामुळे खूप छान असं त्यांचा स्वयंपाक तयार होतो. तर ना पाऊस अजूनही चालूच होता आणि बघ आपलं मस्त असं तरीदार वरण तयार झालंय. मस्त असा सगळीकडे घमघमाट सुटला होता. आणि वरण म्हणायला गेलं तर खूप छान झालं होतं. आवडलं तर त्यांसाठी एक लाईक करा. धन्यवाद.